विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार. दिग्रस पोलिसांच्या 2 धडक कारवाया. 8,500 रुपयांची हातभट्टी दारू व सडवा नष्ट. देशी दारूसह आरोपीवर कारवाई. दिग्रस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत 5 जून 2026 रोजी 2 स्वतंत्र धाडस सत्रे राबवून पोलिसांनी हातभट्टी दारू, मोहफुलाचा सडवा तसेच देशी दारू जप्त करून संबंधित आरोपियांवर कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक किशोर मुरकुटे, महेश देशमुख व झंजाळ यांच्या पथकाने सिंगद बीट परिसरात ही कारवाई केली. पहिल्या कारवाईत ग्राम सिंगद शेतशिवार येथे वसंता सीताराम होलगरे राहणार सिंगद याच्या ताब्यातून एका प्लास्टिक कॅनमध्ये साठवून ठेवलेली 10 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू किंमत 1,000 रुपये व 150 लिटर मोहफुलाचा सडवा किंमत 7,500 रुपये असा एकूण 8,500 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळीच रासायनिक विश्लेषणासाठी सीए नमुने सीलबंद करून घेतले. उर्वरित हातभट्टी दारू व सडवा जागेवरच नष्ट करण्यात आला. संबंधित आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर दुसरी कारवाई ग्राम रहाटी येथे करण्यात आली. आरोपी संतोष बालसिंग जाधव राहणार रहाटी याच्या राहत्या घराची झडती घेतली असता 90 ml क्षमतेच्या देशी दारू बॉम्बे संत्रा या ब्रँडच्या 40 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. प्रत्येकी 45 रुपये किमतीच्या या बाटल्यांची एकूण किंमत 1,800 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर दारू जप्त करून आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध दिग्रस पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी अशा अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार.